आता इव्हनिंगसाठी आम्ही बनवणार आहे बार्बिक्यू चिकन. तर मी दाखवते व्ह्यू पण आणि आम्ही कसं बनवणार आहे. तर आम्ही ना बार्बिक्यूचं सामान सगळं घरातूनच घेऊन गेलो होतो. कोल्स आहेत तिकडे 4 कोल्स आणि ते वरती जे रॅक आहे ते पण घरचंच आहे आणि ते फॉईल ते डबल लेअरवालं आहे. सो थोडंसं मोठं होतं, ते लांब असतं आणि मग कोल असे जरा ना चारकोल जरा गरम झाले, करतात ते आता आणि ते जसं गरम होणार त्याच्यावर आम्ही चिकन ठेवणार. मग कोल्स आता गरम झालेले आहेत. आता आम्ही चिकन ठेवलेले आहेत. मी ॲक्च्युली ते माइल्ड आणि चिकन तिखट दोन्ही असं सेपरेट वेगळे घेऊन गेलो होतं, कारण लहान मुलं पण आमच्या संग होते. सो एक एक बॅच करून आम्ही ते आता कुक करतो आहे. आणि हा आता इव्हनिंगचा टाईम आहे, म्हणजे जरा उजेड दिसतोय ना, नॅचरल लाईट. आम्ही स्टार्ट केलं होतं आय थिंक 6:30 मध्ये आम्ही स्टार्ट केलं होतं आणि हे करता करता, कारण टाईम लागतं ना बार्बिक्यू करताना शिजायला, नॅचरली ते स्मोकी फ्लेवर यायला टाईम लागतं. हे बघा चिकन आहे रेडी. आता आता सगळ्यांनी लहान मुलांनी खाल्लं. आता आम्ही पण घेतो. एक पीस चिकनचं घेतलं आहे, मग थोडेसे ना पटेटो आम्ही ओव्हनमध्येच घरात रोस्ट केलेत आणि थोडं सॉस, ड्रिंक्स पण होते ज्यांना जे पाहिजे होतं ते. आणि हे करता करता बघा संध्याकाळ झाली, लाईक डार्क व्हायला आलं, लाईक अंधार होत आलाय. सो हां, बरं झालं लवकरच स्टार्ट केलं होतं. सो खूप टेस्टी असतं, खूप चांगलं लागतं ते ॲक्च्युली. सो तुम्ही नक्की ट्राय करा. कुठे बाहेर असं गेलं या फिर घरीच ट्राय करू शकता. आता आलो आम्ही घरामध्ये. संध्याकाळ झाली होती ना, सो आम्ही फायर प्लेस जाळवलं असं. बाजूलाच त्यांनी ना ऑलरेडी वूड ठेवलेलं होतं आणि लायटर पण आहे, सगळं काय तिकडे ठेवलेलं होतं सामान. सो अमोलने त्याला पेटवलं. सो मी आता थोड्या वेळ तिकडे बसली होती, थोडेसे फोटोज घेतले आणि मग मी आय थिंक जस्ट मूवी बघितली एखादी, ओ रोमिओ मे बी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.